नमस्कार. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत करते. जर तुमची रास कुंभ असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ एक माहिती नाही तर तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारा अत्यंत शक्तिशाली आणि महत्त्वपूर्ण संदेश ठरणार आहे. आज आपण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्याचे म्हणजेच 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2026 या कालावधीचे अतिशय अचूक आणि सखोल राशी भविष्य जाणून घेणार आहोत. ऑगस्ट महिन्याची ही सुरुवात तुमच्या जीवनात असे काही मोठे आणि अचानक बदल घडून आणणार आहे ज्याची तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून वाट पाहत होतात. जर तुमची आपल्या लाडक्या शनिदेवावर आणि श्री स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक मनापासून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुमच्या मनात सध्या भविष्याबद्दल जी अस्वस्थता चालली आहे त्याला एक शांत आणि नवीन आशा मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही सोडू नका. अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत मनापासून पहा आणि ऐका, कारण हा आठवडा तुमच्या भविष्याची नवी पटकथा लिहिणार आहे. कुंभ राशीच्या प्रिय मित्रांनो, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2026 या साप्ताहिक कालावधीचे हे राशी भविष्य तुमच्या चंद्र राशीवर आधारित आहे. जर तुम्हाला तुमची चंद्र राशी माहीत नसेल तर तुम्ही हे तुमच्या नावराशीनुसार देखील पाहू शकता. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात यशाचे नवे मार्ग खुले होणार आहेत, पण त्याआधी तुमच्या आयुष्याला एक नवी उभारी देण्यासाठी आणि येणाऱ्या संकटांपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी मी तुम्हाला 2 अत्यंत महत्त्वाच्या आणि कटू सत्याची आठवण करून देऊ इच्छिते. या 2 गोष्टी जर तुम्ही तुमच्या मनावर कोरावून ठेवल्या तर आयुष्यातील कोणतीही कठीण परीक्षा तुम्हाला कधीच पराभूत करू शकणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे कायम लक्षात ठेवा, कष्टाच्या आणि मेहनतीच्या वयात जर तुम्ही आळस करून घरात बसून राहाल तर विश्रांती घेण्याच्या वयात तुम्हाला अहोरात्र कष्ट करावे लागतील. आपण आजूबाजूला पाहतो अनेक वयोवृद्ध माणसं ज्या वयात शांतपणे घरात नातवंडांसोबत खेळायला हवे त्या वयात पोटाची खळगी भरण्यासाठी किंवा कुटुंबाला सावरण्यासाठी उन्हातान्हात राबत असतात. याचे कारण काय? कारण जेव्हा त्यांच्या अंगात ताकद होती तेव्हा वेळेचे महत्त्व न समजल्यामुळे किंवा परिस्थितीच्या भीतीमुळे ते मोठा निर्णय घेऊ शकले नाहीत. कुंभ राशीच्या जातकांनो, ईश्वर देतो तेव्हा भरपूर देतो, पण त्यासाठी तुमच्यात कष्ट करण्याची जिद्द असावी लागते. निसर्गाने जसे जगातील प्रत्येक व्यक्तीचे हाताचे ठसे वेगळे आणि अद्वितीय बनवले आहेत, अगदी तसेच तुमच्या मनामध्ये सुद्धा एक अशी खास कला, असा एक विशेष गुण दडलेला आहे जो जगात इतर कोणाकडेही नाही. तुमच्यातील ती सुप्त ताकद ओळखा. तुम्ही कसले शिक्षण घेतले आहे, तुमच्याकडे कोणते कौशल्य आहे, त्याचा पुरेपूर वापर आणि स्वतःला सिद्ध करा. जर आज तुम्ही तुमचे अमूल्य दिवस आळसात गमावले तर भविष्यात पश्चातापाशिवाय हाती काहीच लागणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जितका वेळ आणि शक्ती लोक इतरांच्या चुका शोधण्यात, त्यांच्यामध्ये बद्दल वाईट बोलण्यात किंवा जळफळाट करण्यात वाया घालवतात ना, तितकीच ऊर्जा जर त्यांनी स्वतःला सुधारण्यासाठी आणि स्वतःचे आयुष्य घडवण्यासाठी लावली तर त्यांचे संपूर्ण जग बदलून जाईल. या 2 सुवर्णसूत्रांचा मनात ठेवून जर तुम्ही या आठवड्यात पाऊल टाकले तर यश तुमच्या चरणाशी लोटांगण घालत येईल, यात शंका नाही. आता जाणून घेऊया ग्रहांची रहस्यमय रचना तुमच्या आयुष्यात काय चमत्कार घडून आणणार आहे. 1 ते 7 दरम्यान तुमच्या चंद्र राशीनुसार प्रथम स्थानात म्हणजेच तुमच्या राशीत अत्यंत शक्तिशाली आणि सक्रिय असा राहू ग्रह विराजमान आहे. राहू हा ग्रह तंत्रज्ञान, ऑनलाईन माध्यम, परदेशाशी जोडलेले व्यवहार आणि झटपट प्रगतीचा कारक मानला जातो. प्रथम स्थानातील राहूमुळे या आठवड्यात तुमची बुद्धिमत्ता अत्यंत तीव्र होईल. नवीन गोष्ट शिकण्याची, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची आणि कमी वेळेत जास्त यश मिळवण्याची अद्भुत ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होईल. या आठवड्यात तुमच्या मनात असा प्रश्न वारंवार येऊ शकतो की आपण 2026 या वर्षाचा अर्धा काळ तर निघून गेला, पण मी अजून आयुष्यात काहीच मोठे मिळवू शकलो नाही. हा विचार तुम्हाला निराश करण्यासाठी नाही तर तुमच्यातील सुप्त सिंह जागा करण्यासाठी येत आहे. आता तुमच्या आयुष्यात निर्णायक वळण आले आहे. कुंभ राशीच्या लोकांची सर्वात मोठी ताकद आणि दुर्लभता काय आहे माहीत आहे का? तुमच्याकडे कल्पक विचारांचा आणि भन्नाट कल्पनांचा खजिना असतो. तुम्ही कोणालाही अगदी अचूक सल्ला देतात
आणि तुमच्या सल्ल्याने समोरची व्यक्ती आयुष्यात करोडो रुपये कमावते किंवा मोठ्या पदावर पोहोचते. पण जेव्हा स्वतःच्या आयुष्यात ती कल्पना अंमलात आणायची वेळ येते तेव्हा तुम्ही मागे हटतात. तुम्ही विचार करता की ही एक सामान्य गोष्ट आहे, याने काय होणार? पण मित्रांनो, तुमच्या अंतर्मनातून येणाऱ्या त्या विचारांवर विश्वास ठेवायला शिका. या आठवड्यात आपल्या कौशल्याचा विकास करा. जर तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर त्यात डिजिटल पद्धतीचा वापर करा किंवा काहीतरी नवीन शक्कल लढवून ग्राहकांना आकर्षित करा. नवीन गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी हा काळ अत्यंत सकारात्मक आहे. प्रिय प्रेक्षकांनो, जर तुम्हाला आजच्या या भागातील माहिती अत्यंत मोलाची वाटत असेल आणि तुमच्या मनात आशेचा एक किरण पेटला असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमच्या प्रत्येक लाईक आमच्यासाठी खूप मोलाचा आहे. जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता वळूया या आठवड्यातील तुमच्या आर्थिक, व्यावसायिक आणि कौटुंबिक परिस्थितीकडे. 1, 2 आणि 3 ऑगस्ट या आठवड्याच्या सुरुवातीला दिवसात जर तुम्ही नवीन व्यवहार, व्यापार, दुकान किंवा नवीन प्रकल्पाचा पाया रचला तर तो व्यवसाय भविष्यात प्रचंड भरभराटीस येईल. रिअल इस्टेट, बांधकाम क्षेत्र, वास्तू आणि डिझायनिंग क्षेत्राशी जोडलेल्या कुंभ राशीच्या लोकांना अचानक मोठा आर्थिक फायदा होण्याचे संकेत आहेत. कुटुंबाच्या बाबतीत बोलायचे तर गेल्या काही महिन्यापासून तुमच्या डोक्यावर जो घरगुती जबाबदाऱ्यांचा आणि मानसिक तणावाचा डोंगर होता तो आता हळूहळू हलका होणार आहे. घरातील सदस्यांमध्ये परस्पर सामंजस्यपणा वाढेल. मात्र आठवड्याच्या मध्यभागी घरातील एखादी ज्येष्ठ व्यक्ती किंवा जवळचा नातेवाईक तुमच्यावर थोडा नाराज होऊ शकतो, कारण तुम्ही त्यांच्या एखाद्या सल्ल्याकडे किंवा मागणीकडे दुर्लक्ष केलेले असू शकते. अशा वेळी रागाने उत्तर न देता संयमाने आणि प्रेमाने परिस्थिती हाताळा. जर तुमची कोणासोबत भागीदारीत म्हणजेच पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर या आठवड्यात डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका. पैशाचे सर्व व्यवहार स्वतःच्या देखरेखीत ठेवा आणि सहकाऱ्यांवर पूर्णपणे अवलंबून राहणे टाळा. ज्या लोकांचे स्वतःच्या हक्काच्या घरात किंवा गाडी घेण्याचे स्वप्न होते त्यांच्यासाठी हा आठवडा एखादी खूप मोठी खुशखबरी घेऊन येत आहे. जमीन जुमला खरेदीचे किंवा नवीन वाहन घेण्याचे योग प्रबळ होत आहे. इतकेच नाही तर ज्यांच्या आयुष्यात दीर्घकाळापासून एकटेपणा होता, ज्यांना मनासारखा जोडीदार मिळत नव्हता, अशा कुंभ राशीच्या जातकांच्या आयुष्यात एका अत्यंत समंजस आणि योग्य व्यक्तीचे आगमन होऊ शकते. जुने वय कौटुंबिक वाद संपुष्टात येऊन नातेसंबंधामध्ये एक नवीन गोडवा निर्माण होईल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची किंवा उच्च शिक्षणाची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा उत्तम यशाचा राहील. अभ्यासात तुमचे मन एकाग्र होईल. मात्र एखाद्या महत्त्वाच्या मुलाखती दरम्यान किंवा तोंडी परीक्षेत थोडे अस्वस्थ किंवा आत्मविश्वासी कमतरता भासू शकते. म्हणून आधीपासूनच पूर्वतयारी मजबूत ठेवा. जे लोक नोकरी किंवा शिक्षणासाठी घरापासून, कुटुंबापासून दूर राहत आहेत त्यांना या आठवड्यात आपल्या माणसांना भेटण्याची सुवर्ण संधी भेटणार आहे आणि घराकडून एखादी अत्यंत आनंदाची बातमी कानावर पडेल. आरोग्याच्या दृष्टीने पाहता 1 ते 7 ऑगस्ट हा काळ कुंभ राशीसाठी सर्वसाधारणपणे उत्तम राहणार आहे. कोणतेही मोठी आजारपणी येणार नाहीत. मात्र डोक्यावर असलेल्या कामाच्या ताणामुळे थोडा मानसिक दबाव किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. याशिवाय ऋतू बदलामुळे डोळ्याची ॲलर्जी किंवा हलका ताप येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी सकाळी उठून योगासनं, ध्यान आणि प्राणायाम करा. वेळोवेळी स्वच्छ थंड पाण्याने डोळे धुवा आणि जास्त धूळ किंवा रसायने असलेल्या ठिकाणी जाणे टाळा. आज आपण कुंभ राशीच्या सर्व दुःखाचे निवारण करण्यासाठी आणि शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी एक अत्यंत सोपा आणि शक्तिशाली आध्यात्मिक उपाय सांगणार आहोत. या आठवड्यात गुरुवारी थोडीशी हरभरा डाळ पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर गुळाचा एक छोटा तुकडा त्या भिजवलेल्या डाळीसोबत गव्हाच्या चपातीमध्ये व्यवस्थित गुंडाळून ती पोळी अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने किंवा लाल गाईला खायला द्या. यासोबतच रविवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर एखाद्या जुन्या पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन त्याला एका तांब्यातून शुद्ध जल अर्पण करा. तिथे गाईच्या शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा एक चौमुखी दिवा लावा आणि अत्यंत नम्रपणे पिंपळाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घाला. प्रदक्षिणा घालताना ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करा. हा उपाय केल्याने तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. आर्थिक चणचण कायमची नष्ट होईल आणि तुमच्या घरात सुखसमृद्धीचा वास होईल. माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मैत्रिणींनो,
आता वेळ बदलली आहे आणि तुमचे सोनेरी दिवस सुरू झाले आहेत. स्वतःच्या कर्मावर आणि ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून पुढे चला. भगवान महादेव आणि शनिदेव तुमच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण करतील, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर तुमच्या इतर कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जाता जाता व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.